बातमी मनसेच्या गोटातून मनसेच्या अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेला आहे। फेसबुक पोस्ट करत त्यांनी ठाणे जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। निवडणुकीतील अपयशामुळे त्यांनी हा निर्णय घेतलाय। ठाणे पालघरमध्ये मनसेला अपयश आलं। संपूर्ण राज्यभरातच मनसेचा एकही उमेदवार विजयी झाला नाही। त्यानंतर ठाणे पालघर येथील अपयशानंतर मनसेच्या अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। फेसबुक पोस्ट करत त्यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीत मनसेला अपयश आलं आणि या नंतर अविनाश जाधव यांनी राजीनामा दिला। अविनाश जाधव हे स्वतः रिंगणामध्ये उभे होते, त्यांचा सुद्धा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला। त्यानंतर मनसेच्या अविनाश जाधव यांनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिलाय। फेसबुक पोस्ट करत त्यांनी हा राजीनामा दिलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्या सोबत जोडलेत। कुणाल, अविनाश जाधव यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय। जगदीश, एकंदरीत पाहायचं झालं तर महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अपयश आलेलं पाहता ठाणे आणि पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही वेगळं चित्र पाहायला मिळालेलं नाहीये। त्यामुळे मनसेला याही ठिकाणी फटका बसलेला आहे। स्वतः अविनाश जाधव हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे होते, मात्र त्यांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला। मागील अनेक काळापासून ते ठाणे आणि पालघर जिल्हा अध्यक्ष या पदावरती होते, मात्र हे सगळं अपयश पाहता त्यांनी आता फेसबुक पोस्ट करत आपला राजीनामा जो आहे तो जाहीर केलेला आहे। राज ठाकरे यांना हा राजीनामा सुपूर्द केलेला आहे। मात्र राज ठाकरे याबाबत काय निर्णय घेत आहेत किंवा अविनाश जाधव यांची समजूत काढतायत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र साहेब माफी असावी अशा प्रकारची फेसबुक पोस्ट करत त्यांनी आपला राजीनामा जो आहे तो पोस्ट केलेला आहे। जगदीश जी, धन्यवाद कुणाल दिलेल्या माहितीबद्दल।